शिवाजी महाराज की। अरे बच्चा बच्चा कहता है सच्चा है। चलो चलो तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दलित राजकारण करणारे हरामखोरांचा, दलित राजकारण करणारे हरामखोरांचा खोटे व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। अरे ये तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे बच्चा बच्चा कहता है सच्चा है। अरे बच्चा बच्चा कहता है सच्चा है। शरद दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महिलांना बोलो, थोडा असं मागे सरा, म्हणजे थोडं मागे सरा, महिला या सर्व पुढे असं करा बरं का दीपेश, तुम्ही पुढे आहे। आपले दुसरे छत्रपती जन्माला आलेले हे आपण कायम लक्षात ठेवायचे। आया बहिणींसाठी त्यांचं भलं मोठं आपल्याला म्हणजे जुन्नर तालुका नाही पूर्ण महाराष्ट्राला त्यांचं आपल्यासाठी खूप मोठं संरक्षण आहे आणि दादाला आपण पूर्णपणे निवडून द्यायचे आणि त्यांना आमदार बनवायचे, म्हणजे बनवायचे ही पूर्ण आमची इच्छा आहे सगळ्या महिलांची। खरं तर आता जे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन हे व्हिडिओ वगैरे व्हायरल करण्याचं चालू आहे, इथंच त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिली आहे। आणि मी तर म्हणते अरे तुम्हाला वाटेल की असं करून जनता दादांच्या पाठीमागचा पाठिंबा हटेल, पण मी तर म्हणते 10 पटीने जनता दादांना आम्ही साथ देऊ। आणि बांगड्या तुम्ही बांगड्या इतके घाण व्हिडिओ व्हायरल करताय तुम्ही सगळ्या, आम्ही कायम दादांच्या सोबत राहणार आहे। नाही अजिबात सहन करणार नाही आम्ही, हे सहन करणार नाही। आणि ज्यांनी कोणी केले ना त्यांनी फक्त महिलांच्या समोर यावा। ती महिला असू द्या, आम्ही पण महिला आहे, तो जेंट्स असू द्या, आम्ही महिला आहे, फक्त आमच्या समोर यावा बस, आमची एवढीच इच्छा आहे। महिला दादा बरोबर दादासाठी आम्हाला हे करायचं बाबतीत अन्याय सहन करणार नाही, बिलकुल नाही करणार सहन। आणि तुम्ही किती जरी पुस्तकांचा अभ्यास करून शरद दादाला समजण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा अभ्यास करून सुद्धा न समजणारा विषय म्हणजे माझा शरद दादा सोनवणे। आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि दादाला नक्कीच आमचा सगळ्यांचा खूप जास्त सपोर्ट आहे। त्यामुळे कोणी, मी तर सीमाताईंना विनंती करते की अजिबात खचून जाऊ नका, अजिबात नाही, सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, सगळे उभे, त्यामुळे कोणीच खचून जाऊ नका। बच्चा बच्चा कहता है शरद दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बदनामी करणाऱ्या हरामखोरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अरे बच्चा बच्चा कहता है, बच्चा बच्चा कहता है, दलित राजकारण्यांचा
गलिच्छ व्हिडिओ बनवणाऱ्यावर कारवाई, व्हिडिओ बनवणाऱ्यावर कारवाई, राजकारण्यांचा बच्चा कहता है शरद दादा सच्चा है, शरद दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, एकाच वादा शरद दादा, एकाच वादा शरद दादा। बोला ना हे बघा, याच्यामध्ये कुणीही व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा वैयक्तिक जरी व्हॉट्सअपवर कुणी असा काही व्हिडिओ शेअर केला असेल तर त्याचे सुद्धा आपल्याला आमच्याकडे माहिती मिळाल्यास किंवा कुणी आमच्याकडे फिर्यादी आल्यास त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल। काही ठिकाणी मोबाईलवरच दाखवतात, हा मग त्याला पटली तर ते पण गुन्हे दाखल करा। त्या संबंधित व्यक्तीने सांगावं आम्हाला। तो नंबर तुम्हाला त्याची ओळख पटली, नंबर काय या नंबर नाही तसं आपल्याला त्याने दाखवतं, असं दाखवलं उद्या काय होईल, उद्या तुमचंही दाखवतील कुणी असं वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे असं पुरावे आपल्याला पाहिजेत, त्याप्रमाणे कारवाई होईल। 4 नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपल्या पोलीस स्टेशनला। कुणाला आढळलं ना असं कुणी दाखवताना किंवा व्हॉट्सअपवर आलेलं, पोलीस स्टेशनच्या ग्रुपवर सगळं माहितीच आहे, 112 जरी कळवलं तुम्ही तरी सुद्धा आमचे लोक तिथे कारवाई करतात। अरे किती बारीक बारीक सांगा ताई, आपण या ठिकाणी सांगितलं जे काही व्हिडिओ त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेला आहात, काय नेमकी आपली मागणी आहे, काय सांगा? खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये ही शिवजन्मभूमी आहे। पहिल्यांदाच अशी गोष्ट घडली। आज दादांनी 21 वर्षे ह्या तालुक्यात काम केलेलं आहे, निस्वार्थपणे काम केलेलं आहे, लोकांची सेवा केलेली आहे, स्वतःच्या खिशातल्या पैशांनी मदती केलेल्या आहेत। दादा आमदार असताना पण 5 वर्ष त्यांनी अगदी न बसता न कंटाळता उसंत न घेता सतत अहोरात्र सातत्य ठेवून ही कामं केलेली आहेत। मला खरं सांगू का, कधी वाटलं पण नव्हतं, जरी त्या तालुक्यामध्ये जेवढे उमेदवार होते, कोणी निवडणुकीला उभे होते, गेल्या वेळेस पण होते, यावेळेस पण आहेत, मी कधीही कोणावर कधी टीका केली नाही। त्यांच्या सगळ्यांच्या घरच्यांशी मी सलोख्याचे संबंध ठेवले। तुम्ही त्यांना फक्त विचारा म्हणावं, सीमाताई कधी तुम्हाला भेटली आणि कधी रागारोषाने कधी मी तुमच्याशी अशी वागले का? विचारा त्यांच्या घरच्यांना। आज त्यांच्या घरच्यांना ह्या गोष्टीची थोडी तरी जाणीव झाली पाहिजे। ज्यांनी कोणी हे केलेलं आहे आणि हे कोणी केलंय हे सगळ्या जनतेला आता माहिती आहे। गेल्या वेळेस पण तेच झालेलं, पण त्यावेळेस आम्ही कधी आवाज काढला नाही। गेल्या वेळेस पण नेहमी 5 वर्ष झाली, इलेक्शनचा पिरियड आला की चारित्र्य संपन्न, चारित्र्यहीन, दादांना कायम चारित्र्यावरून हिणवलं गेलेलं आहे आणि स्वतः चारित्र्य संपन्न, ज्याला चारित्र्य संपन्न असतो त्याला चारित्र्य संपन्न सांगायची कधीच गरज लागत नाही असं मला वाटतं। ह्यावेळेस जे घडलं इतकं निंदनीय घडलेलं आहे की माझ्या मनात इतक्या गोष्टी आहेत की मी काय करू शकेन। मी जर उद्या आत्महत्या जर केली तर ह्या गोष्टीचं खूप भोगावं लागणार आहे आणि तुम्हाला मी दिसते तशी नाहीये। अतिशय ही गोष्ट माझ्या जिव्हारी लागलेली आहे, हे पण मी तुम्हाला आता सांगते। आज एवढा संघर्ष करून ह्या अशा गोष्टी जर तालुक्यात होत असतील आणि असं जर काही करत असतील, वैयक्तिक गोष्टींवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाहीये। सामाजिक गोष्टींवर तुम्ही बोलू शकता, वैयक्तिक गोष्टींवर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये, समजलं ना? एवढी कामं करून कामाने बोलायचं सोडून कामाची तुम्ही कॉम्पिटिशन करण्यापेक्षा तुम्ही इतक्या घाणेरड्या पातळीवर तुम्ही गेलेले आहेत। ह्यांच्या घरातल्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, हे जे कोणी केलेलं आहे ना, स्वतःच्या मनाला आज रात्री हा प्रश्न विचारा। सीमाताईच्या ठिकाणी आज आपण असलो आणि असं जर शरददादांनी केलं तर काय वाटेल तुमच्या मनाला, हे फक्त विचारा। आणि किती झोप येते, मी तर पहिलंच बोलले होते, दादांनी जर कामं केली नसती ना, मी दादांना कधी साथ दिली नसती, पण तालुक्यात आमची कामं आहेत, अहोरात्र कामं आहेत, म्हणून मी आज दादांना साथ देत होते। त्याच्यातून जर हे अशी निष्पन्न निघत असेल, असा कलंक भेटत असेल तर हे शिवजन्मभूमीसाठी अत्यंत कलंकित गोष्ट आहे। ह्यांच्या घरातल्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा आणि हेच मी त्यांना माझं एक कळकळीची विनंती आहे, स्वतःच्या मनाला फक्त हा प्रश्न विचारावा। सीमाताईच्या ठिकाणी आज आपण असलो असतो, काय झालं असतं, काय वाटलं असतं? आणि इतकी घाणेरडी, एवढी घाणेरडी आहे का? त्याला काही सीमा आहे का? अशी झाली का कधी गोष्ट? कुठं ऐकली का?
अरे काय घाणेरडे तुम्ही व्हिडिओ व्हायरल करता अश्लील. हा, ज्याच्या अंगात हिंमत आहे त्यांनी समोर यायचं आणि माझ्याशी बोलायचं. पोलिसांना आपण निवेदन दिले, काय मागणी आहे? इथून पुढे हे जे आता घडलेले त्याच्यात जो कोणी आरोपी सापडेल मी स्वतः आबरू नुकसानीचा दावा ठोकणार आहे आणि काय करायचं ते माझ्या मनाने ठरवेल. करतायत कधी आमदार होते आणि आज किती वर्ष झाले अजून कामं करतायत दादा. हे तुम्ही त्यांनी किती विकास केला हे बघा. हा, कारण कसं बाकीचे लोक काय करतायत वगैरे तेही बघा आणि दादा काय करतायत तेही बघा. की दादा काही झटत नाही का देशासाठी? भरपूर झटतायत दादा देशासाठी. कधी त्यांनी विचार नाही केला की 4 पैशांचा की मला खूप प्रॉपर्टी करायची किंवा काय हे करायचं, नाही बघितलं दादाने. दादा सगळ्यांसाठी झटलेत, कोणी गरीब असू दे श्रीमंत असू दे सगळ्यांसाठी झटले. आणि हे घाणेरडे आरोप करतायत त्यांच्यावरती एवढे खालच्या पातळीचे. अरे राजकारण करावं, कशाचं करावं तुम्ही राजकारण? हे याचं विकासाचं करा ना तुम्ही राजकारण, चालेल ना, नक्की सगळ्यांना आवडेल. पण हे माणसांमध्ये तुम्ही चढाओढ करायला लागले, हे कुठेतरी घाणेरडा प्रकार होतोय असं मला वाटतंय. म्हणजे असं मी आव्हान एवढंच करेल की दादांनी आज काय केलं ते बघायचं तुम्ही आणि मगच मतदान करायचं दादांना. आणि बाकीचे लोक ज्यांनी आरोप केले त्यांनी काय काय केलं तेही बघायचं. माणूस बघा तुम्ही हा, कारण आज आम्ही बघतोय दादांनी, आज किती वर्ष झाले दादांना आम्ही बघतोय आणि दादांची कामं बघा तुम्ही आज. आणि त्याच्यावरती तुम्ही मतदान ठरवायचं कोणाला द्यायचं आणि काय करायचंय ते. तरी आपण नगरपालिकेच्या याच्यात आपण नगरसेवक होतो, उपनगराध्यक्ष होतो, काय सांगाल या प्रकारावर? खर तर गेल्या 30 वर्ष मी राजकारणामध्ये आहे, राजकारण करते. परंतु एवढ्या खालच्या पातळीचं एवढं घाणेरडं राजकारण ह्या जुन्नर शहरामध्ये, ह्या शिवजन्मभूमीमध्ये मी कधीच ऐकलेलं नाही. आणि मला पहिल्यांदा आहे ना, हे ज्यांनी हे केले राजकारण त्यांना पहिलं जोड्याने मारलं पाहिजे, त्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे. हा पहिला मार्ग. आणि आता काय झालंय की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याच्यामुळं दादांना कसं मागं खेचता येईल. गेल्या वेळेस तर त्यांनी चारित्र्य हनन करून थोडंसं त्यांना मागं खेचलंच होतं, परंतु ह्या वेळेस पण त्यांचा तोच डाव आहे. मला त्यांना एक हे करायचंय का, ह्या नेते असतील कुणी असतील, कोण कुणाचा हात दाबतोय, कोण कुणाचं पाय दाबतोय, कोण कुणाचं डोकं दाबतोय, जुन्नर तालुक्यामध्ये कोण कसं आहे हे आमच्या सारख्याला माहित आहे. परंतु आम्ही एवढी नीच पातळीची माणसं नाहीत की ते असं, तुमचं ते वैयक्तिक जीवन आहे, तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही काय करता याचं सार्वजनिक भांडवल करू नका. आणि मला त्यांना एक आव्हान करायचंय की तुम्हाला दादांना माग ओढायचं असेल ना, विकासाच्या कामावर माग ओढा. अहो दादा ज्यावेळेस मुंबईवरून इथं जुन्नरला आले तर त्यांच्या डोक्यात होतं गोरगरिबांची सेवा करणं. दादांनी खिशात हात घातला, मोफत विवाह सोहळे सुरू केले. मोफत विवाह सोहळे, तुम्ही त्या विवाह सोहळ्यांना 10 रुपये कधी आहेर तरी केलाय का? अहो पण दादांनी 5000 मोफत विवाह सोहळे केले. दादांनी प्रत्येक बहिणीला दिवाळीला भाऊबीजेला साड्या घरोघर पाठवल्या, त्याचं भांडवल नाही केलं त्यांनी. दादांनी बिबट सफारी आणली, जुन्नर तालुक्याला पर्यटन व्हावं म्हणून दादांनी बिबट सफारी आणली. दादा एवढा मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतायत, तुम्ही हे विजन घ्या ना. आता दादा एक अंतराळ शाळा म्हणजे वैज्ञानिक शाळा जुन्नर तालुक्यात काढतायत की देशातली पहिली शाळा असणार आहे. अहो किती मोठं विजन आहे हे. तुमची विजन मी पाहते, काय विजन आहे तुमच्याकडं? तुम्ही विजनवाल्या माणसाला मागं खेचताय तालुक्यात, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मला काय म्हणायचंय की विकासाच्या कामावर तुम्हाला काय बोलायचंय, काय लढायचंय ते सार्वजनिक काय असेल ते बोला, पण हे खालच्या पातळीवर तुम्ही बोलू नका. आणि खालच्या पातळीवर जर बोललात तर ह्या जुन्नर तालुक्यातल्या महिला तुम्हाला कधीही आयुष्यात माफ करणार नाहीत आणि तुमचा जाहीर निषेध करतील. त्याच्यामुळे मला ज्यांनी तुम्ही केलंय हे सगळं कांड, आणि पोलिसांना आणि सगळ्या यंत्रणेला एक आवाहन करील, एक विनंती करील की हे कांड ज्यांनी कुणी केले त्यांना ताबडतोब सायबर मध्ये त्याचा गुन्हा हे करून त्याचं विश्लेषण लवकरात लवकर झालं पाहिजे. कारण गुन्हेगार जर मोकाट सुटला तो तर अजूनही काही करू शकतो. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्या जुन्नर तालुक्याचा विकास करायचा असेल, आपला जुन्नर तालुका पुढे न्यायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनी दादांना साथ द्यायची. 20 तारखेला दादांचं बटन दाबायचंय 9 नंबरचं रिक्षाचं. खरं तर हा याचा भाग नाही, प्रचाराचा भाग नाहीये, परंतु ह्या अशा घाणेरड्या प्रवृत्तींना आपल्याला ठेचून काढायची. ही जुन्नर तालुक्यातली हुकुमशाही ठेचायची आपल्याला. सगळ्यांनी लक्षात घ्या, जुन्नर तालुक्यातली हुकुमशाही ठेचायची असेल आणि त्या लोकांनी ती सवय
त्यांचं ऐकलं नाही ना तर ते कुणाला काय आणतील गोत्यात आणि कुठं काय करतील ते सांगता येत नाही. ते आम्हाला अनुभव माहित आहेत. तरी आम्ही अजूनही तोंड उघडलेलं नाहीये, अजूनही आम्ही काही बोलत नाहीये. तेव्हा तुम्ही तुमच्या याच्यात राहा आणि दादांना सगळ्यांनी साथ द्या. आणि त्यांना एक आवाहन करते का दादांच्या नादी नका लागू. हे असले घाणेरडे आणि आमच्या सीमाताई रडल्या आज इथं. हा एखाद्याचा संसार एखादी दादांना 2 मुली आहेत, जावई आहे, नातू आहे, दुसरी मुलगी कॅनडाला आहे. सीमाताई म्हणजे त्या माणसाने संसारावर तुळशीपत्र ठेवून ते इथं आलेले का तर जुन्नर शहराचा विकास झाला पाहिजे हे ध्येय आहे फक्त त्यांच्या पुढं. तुमच्यासारखे लोकांचे पैसे खिशात नाही घातले त्यांनी. राज ठाकरे इथं आले ते म्हटले बोले हा पहिला आमदार असा आहे का स्वतःच्या खिशात हात घालून लोकांना मदत करतोय. म्हणजे एवढा मदत करणारा माणूस, एवढा हे करणारा माणूस तुम्ही त्याच्यावर असे घाणेरडे आरोप करताय, एकदम चुकीचं. जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या तमाम माझ्या बहिणींना मातांना तर मी आवर्जून विनंती करील की दादांना यावेळेस आपल्याला आमदार करायचं म्हणजे करायचं. त्याचं कारण असं आहे की आपला दादा हा किती आणि दरवेळेला ते चारित्र्यवान कोण बिन चारित्र्यात आहे बाबा. सगळ्यांचे कुणाचे काय चारित्र्य आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. त्याला बघित आम्हाला तोंड उघडायला काय एवढंच बोलतंय. धन्यवाद. व्हिडिओ जे अशी बनवलेत ना तो मुद्दा सांगायचा राहिला. हल्ली तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय ना का याचे मुंडे काढून त्याला बसवलं ते झालं आणि हा प्रकार असाच झालेला आहे. माझ्यासारख्या येडीला बी कळतंय. त्याचं कारण काय की आम्हाला बाबा जास्त ज्ञान नाही त्याच्यात पण आता सगळं होतंय. त्याच्यामुळे हा फेक व्हिडिओ आहे आणि या फेक व्हिडिओ मुळे ह्या सगळ्या महिला संतप्त झालेल्या आहेत. शरद दादांना न्याय मिळवायचा असेल तर पोलिसांना पुन्हा एकदा आवाहन करील की तुम्ही ते सायबरमध्ये हे करून ताबडतोब त्या गुन्हेगाराला अटकच झाली पाहिजे. आणि आता जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी काय व्हायरल केलं असेल ना व्हॉट्सअपवर इकडं तिकडं त्यांना पण ताबडतोब त्यांचे तुमचा संशय कुणावर आहे? आमचा संशय कुणावर आहे ते नाही आम्ही सांगू शकत नाही. नाही इलेक्शनच्या तोंडावरच इलेक्शनच्या तोंडावर कार्यकर्ते ही जनता दादांच्या पाठीमागे आहे म्हणजे हे आहेत ना समजा सामान्य लोक हे सगळे दादांच्या पाठीमागे आहेत. त्यांनी हे सगळं बघून आहे ना त्यांना असं वाटतं की आता काय म्हणजे आता विजय दादांचाच आहे. त्यांना असं वाटतं की नाही आता आपण काहीतरी दादांवर शिंतोडे उडवले पाहिजे. मग ते हे केलं की मग ते पण ते लोकांचं कसं सामान्य लोकांचं कसं व्हायरल झालं की लगेच बघतात की मग ते म्हणतात नाही दादा असं असेल तसं असेल. म्हणजे आता आम्ही प्रचार करायला जातो बघतो ना लोकांकडे ते लोक असं वाटतं त्यांना मग गेलं की बघितलं का ते हेडस पेडस करतातच ना. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी त्यांच्याविषयी केलं की दादांना पाठिंबा सोडतील लोक. पण आम्हाला आमच्या दादांवर विश्वास आहे. 100% दादाच निवडून येणार. यांना जर निवडणुकीला हे घाण करतात कवी शरददादा आज 1 नंबरला आहे. केलं ना शरददादा 1 नंबरला जाणार आहे. दादांवर काही शिंतोडे उडवलेले आहे जे आरोप केलेले आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा झालीच पाहिजे. तर असं नाही करायला पाहिजे दादांवरती का दादा आता पुढे चालले त्यांच्या मागे एवढे पाठिंबा देतात म्हणून हे ते असं करतात. असं केलं नाही पाहिजे. हे चुकीचं आहे. आम्ही आमची गॅरंटी आमच्या दादांना आमची अशी शिंतोडे उडून काय उपयोग आहे. मर्द असेल ना तर समोर मागून असेल काय करायचं नाही बाईसारखे मर्दाला तू समोर येऊन भेट. आणि ते पण असून व्हिडिओ करायची गरज ज्यांनी कोणी केलं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच.
पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.